स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण मागण्याची वेळ आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले भारत ब्राह्मणकर यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या मिळाल्यानं त्यांनी हे पोलीस संरक्षण मागितलं आहे। त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे। नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले भारत दिगंबर ब्राह्मणकर यांना अज्ञात व्यक्तीकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ब्राह्मणकर यांनी याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। निवडणूक संपेपर्यंत स्वतः कुटुंबीय आणि समर्थकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। उमेदवारी दाखल केल्यापासून राजकीय वैरी आपल्या विरोधात असल्याचा इशारा त्यांनी दिला, तर त्यांच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी संरक्षण दिलं आहे। विशेष म्हणजे यवतमाळच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवाराला पोलिसांचं संरक्षण दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे।